सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। येत नाही हलवत सर्व पत्रकार बंधूंचे मी आपल्या राजेश्वर प्रतिष्ठान त्याचबरोबर तालीम संघ सातारा यांच्या वतीनं आपलं स्वागत करतो। आपल्याला माहिती आहेच, सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच ही आपली हिंद केसरी स्पर्धा पुरुष आणि महिला गटामध्ये होत आहे आणि ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा आहे। पुरुष संघाचे 9 गट, महिलांचे 4 गट अधिक टायटल 5 गट असे सर्व मिळून महिला 300 खेळाडू असतील, पुरुष संघामध्ये 500 खेळाडू असतील आणि ते पंजाब असतील, हरियाणा असतील, दिल्ली असतील, हिमाचल प्रदेश असतील, उत्तर प्रदेश, त्यानंतर कर्नाटक असतील, देशातील 28 राज्य आणि 7 सर्व्हिसेस म्हणजे रेल्वे, सेनादल, BSF, त्यानंतर नेव्ही यांचे जे संघ आहेत ते त्यामध्ये सहभागी होत आहेत। भारतीय शैली कुस्ती महासंघाचे गौरव रोशनलाल सेक्रेटरी त्यांनी आपल्याला ही स्पर्धा दिलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांची महाराष्ट्राची संघटना जी आहे भारतीय शैली कुस्ती संघ त्यांच्या सहकार्याने आपण ही स्पर्धा घेत आहे। ही स्पर्धा घेण्याचा उद्देश हा एकच आहे की गेली 65 वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये साहेबराव पवार भाऊ हे काम करतात। आज वयाची 100 पार केलेली आणि 100 पार केल्यानंतर आज देखील दुपारी 4:30-5च्या दरम्यान त्या आत्ता सुद्धा आपण करते तालमीमध्ये गेलेले तुम्हाला दिसते। 62 सालापासून आज तागायत एकही दिवस त्यांनी व्यायामाचा चुकवलेला नाही किंवा एकही दिवस तालमीकडे जाण्याचा कानाडोळा केलेला नाही। त्यांचं एकच ध्येय आहे की समृद्ध आणि बलशाली युवक असला पाहिजे आणि ह्या धोरणानुसार आजपर्यंत त्यांच्या हाताखालून 30,000 पैलवान आमच्या तालीम संघातून बाहेर पडलेले आणि त्यातली विशेष बाब म्हणजे की ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून आमदारापर्यंत आमच्या तालीम संघाचे मत झालेले आणि पोलीस मधल्या एका शिपायापासून DYSP पर्यंत हे मत झालेले। आमदार नारायण पाटील असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, आमचा संदीप साळुंखे सभापती असतील, नितीन राजगे सभापती मानचे असतील, ही सर्व मंडळी आमच्या तालीम संघातून लहानाची मोठी होऊन प्रशिक्षण घेऊन झालेली आहे। त्याचप्रमाणे अशोक कदम आहेत, PSI आहेत, DYSP आहेत। ही इतकी समृद्ध परंपरा आहे। सातारा जिल्ह्याचा मानबिंदू हा तालीम संघ सातारा आहे आणि राजेश्वर प्रतिष्ठान हे 2000 साली रजिस्टर्ड झालेले आहे आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आणि सामाजिक उपक्रम राबवतो। तर हा उपक्रम राबवत असताना सर्वात पहिल्यांदा आम्ही ज्या क्षेत्रातील त्या व्यक्तीचं योगदान आहे त्या बाबतीमधलं सर्वोच्च काय असेल तर देशामधली सर्वोच्च किताबाची मोठी स्पर्धा ही आपली हिंद केसरी आहे आणि ह्या हिंद केसरीनंतर दुसरी कोणतीही टायटलची स्पर्धा नसते। आता याच्यामध्ये ही स्पर्धा होणारी ही भारतीय शैली कुस्ती महासंघ आहे, म्हणजे भारतीय परंपरेची ती सर्व कुस्त्या मातीच्या आखाड्यावरती होणार आहे, मॅटवरती नाही आणि ह्याच्यासाठी 3 मॅटचे आखाडे केलेले, 40,000 लोकांची बैठक व्यवस्थापन केलेली, त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यामध्ये विशेष म्हणजे काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजे। 300 महिलांची राहण्याची व्यवस्था आमचे सहकारी आणि आमचे हितचिंतक सगळे सरांनी यशोदा इन्स्टिट्यूटमध्ये महिलांची राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था केली। त्याचप्रमाणे 500 मल्ल येणार आहे, त्यासाठी आमच्या रयत शिक्षण संस्थेने आमच्या DG कॉलेजमध्ये आहे, यशवंतराव चव्हाण कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे,
यामध्ये केलेले, आणि शिवाय कमी जे काय पडेल त्यामध्ये स्टेडियममध्ये काय हॉस्टेल्स आहेत त्यामध्ये 80 लोकांची कॅपॅसिटी आहे. उर्वरित काय राहिलं तर हे होतील, आम्ही मॅनेज करू. त्यानंतर 100 ऑफिशियल्स येणार आहेत, पंच वगैरे सगळे, त्यांची राहण्याची हॉटेल्सला आम्ही व्यवस्था केलेली आहे. हा संपूर्ण चाललेला खर्च पूर्णपणे बापूंच्या नेतृत्वाखाली आणि सगळे आमचे पैलवान मंडळी आहे यांनी समाजातल्या कुस्तीप्रेमी, कुस्ती रसिक यांच्या देणगीतून आणि त्यांच्या सहकार्यातून केलेले आहे. त्यातला विशेष भाग म्हणजे 16,50,000 रुपयाची थार गाडी जी आहे ती आम्ही कुटुंबियांच्या वतीने देत आहे. त्याचबरोबर चांदीची गदा ही 7 किलो वजनाची आहे, पण चांदी 1 किलोची आहे. अन्यथा तुम्ही म्हणाल 7 किलो वजन, तर तसं नाहीये. त्यामध्ये ते घडवताना चांदीला ते आत लाकूड घालावं लागतं. सर्वच महाराष्ट्र केसरी, हिंद केसरीचं असतं, तर ते एक 2.5 लाख रुपये, 19 लाख रुपयाचा इनाम जो आहे ते आमच्या पवार कुटुंबियांच्या वतीने देणार आहे. त्याचबरोबर आत्ताच बापू जाऊन आले तर आनंदाची बातमी आहे की मनोजदादा घोरपडेंचे वडील भीमरावदादा घोरपडे हे आमच्या तालीम संघाचे विश्वस्त होते. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ट्रॅक्टर दिलेला आहे आणि आत्ताच त्यांनी घोषणा करून त्याला ऑर्डर सुद्धा दिली. त्याचप्रमाणे 3 नंबरचे जे बक्षीस आहे बुलेट मोटरसायकल ते आमचे तुकाराम जाधव पैलवान साहेबचे आहे, त्यांनी तो दिलेला आहे. आणि मोटरसायकल आणि काय जे आहे ते कार्यक्रम ते खूप लोक आलेले आहेत की ज्यांनी आता नाव नोंदणी सुरू केलेली आहे. हा संपूर्ण खर्च इवन दो बापूंनी मगाशी काही जणांना आम्हाला सांगितलं की चंद्रकांत सळू पैलवान म्हणले एक जेवण सुद्धा देणार आहेत, म्हणजे 1000 लोकांचं जेवण सकाळी, 1000 लोकांचं संध्याकाळी, त्या लोकांची जेवण सुद्धा देण्यासाठी बरेच लोक पुढे आलेले. हा अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथम होत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल याच्यामध्ये ऑलिम्पिकला खेळणारे 20 खेळाडू यात सहभागी होणार आणि मेडलिस्ट तर आहेत, एशियन गोल्ड आहेत, जागतिकला आहेत, असे पैलवान याच्यात सहभागी होत आहेत. महाबली सतपाल पैलवान येत आहेत. त्यानंतर अर्जुन अवॉर्डी तुमचे अशोक कुमार आहेत, हिंद केसरी संजय कुमार आहेत. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे जागतिक भारतीय शैली कुस्ती म्हणजे जागतिक पारंपरिक कुस्ती जी आहे त्याच्या अध्यक्षा सुलेखान बेकवा अशा त्या जागतिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत. देशाचं नाव त्या किर्गिस्तान देशाच्या माजी पंतप्रधान आहेत आणि त्यांचा प्रोटोकॉल आणि त्यांची या ठिकाणी 13 तारखेपासून हजर आहेत. ते एक आहे. टर्कीचे एक आहेत जागतिक कुस्ती स्पर्धेचे. ऑलिम्पिक असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट ते एक आहेत. अशी 3 आंतरराष्ट्रीय पदाधिकारी आपल्या शहरामध्ये येत आहेत आणि सलग 4 दिवस आपल्या या स्पर्धेमध्ये हजेरी लावणार आहे. याच्यापेक्षा दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की या स्पर्धेला येणारी मंडळी ही सगळी आता महाराष्ट्रातले 8 महाराष्ट्र केसरी की जे तुम्हाला मैदानावरती सुद्धा कुस्त्या पाहायला मिळणार आहे. इतक्या तगड्या आणि ताकदीच्या कुस्ती दिल्लीच्या महिलाच्या आहेत, दिल्लीच्या रेल्वेच्या आहेत, त्यानंतर हरियाणाच्या महिला कुस्तीपटू आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या सुद्धा चांगल्या आहेत. बागडी म्हणून आहे, वेदांतिका पवार आहेत, ही खूप मंडळी आपल्या सुद्धा महाराष्ट्रातली आहेत. त्यामध्ये यातला एक महत्त्वाचा गोष्ट खुलासा करायचा आहे. आम्ही सर्व वाहनधारक आमच्याकडे घेऊ, अगदी कायनेटिक पासून ट्रॅक्टरपर्यंत आणि अगदी थारपर्यंत. त्यांनी एक सांगितलं, महाराष्ट्रातल्या व्यक्तीनं जर का विनर झाला तर त्याला आम्ही तिथल्या तिथं देणार गाडी, आणि जर का परराज्यातला कोण असेल तर त्याचं पासिंग आमच्या इथून होत नाही आणि त्या व्यक्तीला आम्ही त्याच्या जवळचं जे कुठलं असेल, समजा पंजाबमधलं P12 P26 असेल तर त्या शहरामध्ये तिथल्या शोरूममधून आम्ही त्यांना ते वाहन देणार. त्यामुळं आम्ही अपेक्षा करतोय आपल्या जिल्ह्या राज्यातला कोण असेल तर किंवा कुणी असेल त्यांना आम्ही हे स्पर्धेतले बक्षिसं देणार आहे. आता रोख रकमेची बक्षिसं जी काय आहे, 3रा 4था 5 दुसरा 3रा 4था आम्ही 4 बक्षिसं ठेवलेली आहे. म्हणजे एक विनर, एक रनरअप, 3rd रनरअप आणि 4था रनरअप असेल. इकडे खुर्ची दिलाय.
आम्ही ठेवलेले अलीकडे घेतो अशा या स्पर्धेमध्ये आम्ही ठेवलेले त्यांना एक धनादेश देणार आणि त्या ठिकाणी हे करणार. शरद पवार साहेब मुख्य स्पर्धेला बापूंनी हे केलेले ते 2 दिवस मुक्कामी येणार आहे. आत्ताच बापूंचा आणि CM साहेबांचा फोन झालेला आहे. तर ते 15 तारखेला येत आहे. ते 15 तारखेला शिवराज सिंग चव्हाण साहेब आहेत वाटतं असं मला कळतंय. आणि 1.5 तासाचा त्यांचा घरकुल पूजनाचा काहीतरी कार्यक्रम आहे. आणि त्याच्यात 17 तारखेला CM साहेब सुद्धा आपले येण्याची शक्यता आहे. शक्यता नाही येतो म्हटले. त्यानंतर शिंदे साहेब तर काय गेल्या वेळी त्यांच्या हस्तेच पारितोषिक झालं होतं आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या महाराष्ट्र मुख्यमंत्री असतात आणि सुनेत्राताईंच्या सुद्धा भेट झालेली. ते सर्व मंडळी इथं बोलवले. सुनेत्राताई क्रीडा मंत्रीच आहेत. त्यानंतर केंद्रातली रक्षाताई खडसेंना वर ऑल इंडिया फेडरेशन निमंत्रण दिलेले आहे. आणि विशेष बाब म्हणजे या संघटनेचे चीफ पेट्रन जे आहेत ते नितीन गडकरी साहेब आहेत, ओम बिर्ला साहेब आहेत. ते सगळे त्या भारतीय शैली कुस्ती महासंघाचे पदाधिकारी. आता ते त्यांचे वरिष्ठ मंडळी ज्या ज्यावेळी त्यांचा प्रोग्राम येईल त्यावेळी ते तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. म्हणजे आता मी काही घोषित करून बरोबर नाही, पण जे कॉन्क्रीट मंडळी आहे त्या कॉन्क्रीट मंडळींचं तुम्हाला याची कल्पना दिलेली आहे. आता याच्या व्यतिरिक्त आम्ही एक प्रामाणिक इच्छा वापरणे आम्हाला मगाशी बसतानाच सांगितलं, आमच्या पत्रकार मंडळींना सुद्धा आम्हाला काही सुचवावं. आता तुम्ही यातली एक सहभागी व्हा, अन्यथा आमचं ऐकून घ्यायचं तुम्ही छापाय. तुम्ही काही गोष्टी आम्हाला सुचवा, काही चुकत असेल किंवा नवीन गोष्टी असतील एकमेकाच्या मिळून आपण याच्यात करूया आणि तुमच्या अँगलमधून काय वाटतंय त्या सुद्धा गोष्टी आपण घेऊया. त्याचा शुल्क काय असणार आहे? कशाला मोफत आहे. मोफत बघायला सर्व मोफत. 40,000 लोकांची अतिशय देखणी आणि सुंदर व्यवस्था केली. फक्त जे स्टेज VIP आहे त्याला आपण पास दिलेले आहेत. म्हणजे मान्यवर मंडळी जे येणार, मंत्री महोदय येतील, फेडरेशनचे कोण आमदार खासदार, महाराष्ट्र केसरी येतील, हिंद केसरी येतील किंवा आपले लोकप्रतिनिधी येतील. त्यांचं साठी ते SP साहेबांनी काल DSP साहेबांनी मीटिंग 2 तास घेतली. त्यामध्ये त्यांनी काही सूचना केल्या की इव्हेंट फार मोठा आहे आणि परराज्यातली लोक येणार आहे, त्यामुळे कॉन्शियस राहणे वगैरे त्यांनी सूचना केल्या. सर्वांचे संपर्क साधलेले सर्व अतिशय सकारात्मक आहे. आणि त्यासाठी आता माननीय कलेक्टर साहेबांनी संध्याकाळी 6 वाजता मीटिंग घेतलेली आहे आणि पालकमंत्र्यासहित सर्व लोक यामध्ये उत्साहाने सहभागी आणि कोऑपरेट करायला सगळे अगदी हिरिरीनं आहे. म्हणजे आपली नगरपालिका असेल, लोकप्रतिनिधी असतील, पोलीस डिपार्टमेंट तर अतिशय चांगलं सहकार्य करते. त्यानंतर मेडिसिनचे असतील त्यांनी हे केलेले. पत्रकारांचं कक्ष जिथं कुस्त्या चालू आहेत तिथंच बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तुमची जिथं बसण्याची व्यवस्था केली तिथं तुम्ही उभा राहून शूट करू शकता. वर काही देऊ शकत नाही, कारण का दिल्लीचं जे आहात ते दिल्लीचे जे लोक आहेत त्यांच्या हातात ते आहे. ते लोक इंटरफेअर कुठे करून देत नाहीत. पण पत्रकार एका साईडला घेतलेत आणि जे कोच आहेत कुस्त्या जे करणारे लावणारे त्यांची एका साईडला घेतलेली आहे. आणि एक साईड कंप्लीट पत्रकारांची जिथं कुस्त्या लागतात तिथंच तुमची सोय केली. गेल्या वेळच्या अनुभवामुळे आता व्यवस्था चांगली केली. पत्रकारांना पासेस आहे. ही जी फेडरेशनची मंडळी आहे हे जागतिक लेवलचे संघटना आहे. त्यामुळे त्यांनी इव्हेंट काहीतरी वरचं त्यांचं आहे, त्यांचे राईट्स वगैरे घेतलेले. इव्हन दो रिलेसाठी त्यांना ते बोललेले आहेत. आता त्यांचं कधी उद्या त्यांचे पदाधिकारी येतात त्यांच्याशी एक तुम्ही मीटिंग घ्या. तुम्ही काय विचारा ना त्यांना, तुम्हाला त्यांच्याबरोबर एकदा बैठक लावून करून घ्या. दिल्लीवाल्यांची महाराष्ट्र केसरीच्या वेळेस त्रास झाला प्रिंट मीडियाला. माहितीला आता काय केलं आपण, स्कॅनर सिस्टीम ठेवलेली आहे. निखिल सांगा बरं काय आपण करणार त्यांना. आपण जे काही सगळे इव्हेंट जो असेल तर ते सगळे फोटो व्हिडिओ प्रत्येकाचा चेहरा स्कॅन केल्यानंतर त्या प्रत्येक व्यक्ती जो सहभागी होणार आहे त्याला ते फोटो लगेचच ऍक्सेस होतील. आणि त्याच्यासोबतच प्रिंट मीडियाला असेल किंवा मीडियासाठी लागणारं सगळं मटेरियल त्या लिंकवर लगेचच उपलब्ध होईल पुढच्या 1 तासाच्या अंतरामध्ये. त्यानंतर उद्याच्या कुस्त्या काय असतील त्याचे तुम्हाला माहिती मिळेल. झालेल्या कुस्त्याचं लॉट्स बी माहिती पडतील तुम्हाला सगळे. तुझे प्रश्न अतिशय चांगले.
पण ते इंजेक्शन वगैरे ह्या गोष्टी काही होणार नाही. ही वरच्या लेवलची स्पर्धा असल्यामुळे दिल्लीची लोक तिथं सगळं व्यवस्थित चेकिंग वगैरे करूनच कुस्त्या चालू करतात. डोपिंग हा प्रकार डोपिंग हा प्रकार बिलकुल आणि दिसणार नाही. त्याच दिवशी त्या मुलाला स्पर्धेतून बाद करण्याचे त्यांचा नियम 6 वर्ष परत खेळायचं, निलंबित करतात. पूर्णपणे ते स्ट्रिक्ट आहे. कुठली स्पर्धा हा पंचायत टोटल 200. समजा एखादा जाताना कुठं खुपसून आला तर त्याला खेळताना कळतं. जो ओळखतो मनुष्य, जे कोचेस आहेत ना ते 5 मिनिटात ओळखतात. आणि त्याची त्यानं काय आता केले त्याची एक सिस्टम आलेली आहे. ते एक स्ट्रिप असते, स्ट्रिप काहीतरी खेळाडूच्या आधी जिबीवर जीभेवर चालतात. त्याचं पटकन लगेच त्याचं हे होतं. शंका लगेच येतो, त्याला लगेच बाहेर. लगेच केले आणि कुस्ती लावेपर्यंत 12 सेकंदात त्याचा हे येतो रिझल्ट. रिझल्ट 12 सेकंद. ऑल इंडिया लेवलची ही स्पर्धा आहे आणि ऑल इंडिया लेवलची स्पर्धा असल्यामुळं त्याचं संपूर्ण नियंत्रण हे दिल्लीचे असोसिएशन आहे त्यांनी घेतलेलं आहे आणि ते संपूर्ण नियंत्रण त्याचं डोपिंगचं वगैरे सगळं ते त्यांच्या पद्धतीने पूर्ण करतात. आयोजक फक्त आपण आहे. हा आपण आयोजक आहोत. आपण अशी घेतली की पदाधिकारी आज संध्याकाळी पुण्यात आलेले. आपण 13 तारखेला त्यांची एक मीटिंग घ्या ना. त्या मीटिंग मध्ये तुम्ही स्पष्ट विचारा विचारा. ना काय काय. फक्त तुम्हाला हिंदीत विचारायला लागेल. काय विचार नाही, ते मराठी बोलत हिंदी बोलतो. स्टेज सांगतो तुम्हाला कुठलं आहे, किती बाय कितीचं आपलं स्टेज आहे. 7 फूट बाय 150 फूट. 150 फूट बाय आखाडा. 60 फूट असा आखाडा. आखाड्याच्या कडेनं असं आपण रँकिंग केले 10 फुटाचं रेलिंग. त्या 10 फुटामध्ये पत्रकार आणि फक्त कोच आहे. पंच आणि कॉस्ट्युम. बाकी दुसरा एकही प्रायव्हेट माणूस नाही. त्यामुळे तुम्ही सगळे पत्रकार तिथे आत असणार. त्याकरता तुम्हाला पाचशेच देणार. आणि तुम्हाला रॅम्पवर जाता येणार. तुम्हाला रॅम्पवर जाता येणार नाही. फक्त तिथं तुम्ही असं उभं राहिला ना तर स्पष्ट सगळी कुस्ती तुम्हाला दिसणार. उद्या परवा तुम्हाला वेळ असणार. पाहिजे तसा फोटो काढून. एकदाच चला ना आपण स्टेडियमला बघा. आता स्टेडियमचं चाललंय बघा. आता स्टेडियमवर जर गेला ना तर तुम्हाला ते शूटिंग काढतं सगळं दिसेल. आता आहे तिथे हे चांगल्या पद्धतीनं आणि त्यांच्या टीमने एकदम चांगल्या काय सजेशन दिले आणि म्हणले चांगले सजेशन दिले. आणि आता जे SP आहेत ते अतिशय हुशार आहेत. चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळं स्टाफच चांगला. त्यांचा काही मार्गदर्शन केलं का बाबा तुम्ही कॅमेरे लावा, CCTV पाहिजे. म्हणजे स्टेडियमच्या बाहेर, स्टेडियमच्या आत कुठे दंगा झाला, काय झाला, CC मध्ये लगेच त्यांना कॅप्चर करा. मागची जेव्हा फायनल झाली की नाही, सगळं पब्लिक इथं स्टेजवरच होतं ते. आता ते महाराष्ट्र आहे. पाऊस झाला ना नंतर मागची त्या पावसात आपण एका रात्री तयार नाही, केलं. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. महाराष्ट्र केसरीला काय होतं माहिती आहे का? हा माझ्या जिल्ह्यातला आता चंद्रदीप नरके त्यांचा तो पैलवानाचा प्रतिनिधी. चंद्रदीप काय म्हटले आमदार साहेब की जाऊन तिथं स्टेजवरच बसत म्हणजे कुठं आखाड्याचे. आता चंद्रदीपला काय म्हणायचं, मग धैर्यशील मोहिते पाटील त्यांचा तो बनकर होता, राम सातपुते ते आले, ते त्या कोपऱ्यात ते बसले. त्या कोपऱ्यात बसले. मग हे जिल्ह्यातले हे कसं झालं, हे महाराष्ट्र केसरीने झालं. एक कुस्ती खेळताना ती जवळच आहे. जवळ आणि इथं कुस्ती चालली. पण आता यावेळी कसं होईल, हे दिल्लीवरनं जे येणार आहेत, देशातले येणार आहेत ते कोणाच्या ओळखीचे नाहीत ना. आणि ते येताना फक्त अख्खी टीमच येणार. महाराष्ट्र केसरीला काय करायचं, एका टीम बरोबर 100 लोक एक्स्ट्रा यायचे. चाहते याचे 10 चाहते, याचे 10 चाहते. मग ते चाहते सगळे तिथंच थांबायचे. आता तसं चाहत्याचा विषय येणार नाही. फक्त जे आहेत ते बाहेरच. तुमच्या एरियामध्ये त्या पैलवान असे 2 येतात प्रत्येक पलीकडचे 2 असे त्यांना ते कुस्ती होईपर्यंत थांबायचे. झाले की मग त्यांनी परत 95 समजा प्रत्येक आखाड्याला 2 2 कॅमेरे, त्यानंतर ड्रोनचे कॅमेरे, ड्रोनचे 6+1 7 7 कॅमेरे आणि त्याचे रिप्ले आहे. बरोबर सतत कुस्ती एखाद्या खेळाडूने सांगितलं आपल्याला कळतं ना. तसं त्या असे 7 रिप्लाय तिथे येणार की नाही रिप्लाय नाही रिप्ले शेवटचा तेच ना मग 8 फूट बाय 150 फुटाचा आहे. तर ह्या 150 फुटाला 3 स्क्रीन वर लावलेले आहेत आपण. आणि 7 फुटाला इकडे एक स्क्रीन, पलीकडच्या 7 फुटाला एक स्क्रीन आणि इकडच्या 150 फुटाला 3 स्क्रीन, असे 8 स्क्रीन. म्हणजे प्रत्येकाला रिप्ले तिथं दिसणार, प्रत्येकाला खाली कुस्ती बघायचे आणि वर पण बघायचे अशी करणार. टोटल स्क्रीन आहे आता 12. स्टेडियमच्या कोपऱ्यात एखादा बसला स्टेडियम मध्ये 12 स्क्रीन. तिथं बघण्यापेक्षा वर बघतो.
वरती स्क्रीन मध्ये त्याला डिटेल दिसते. बापू बाकी भाऊ आता उदाहरणार्थ आरके म्हणून माझ्या मार्फत एक 25,000 आरडी का म्हणत मला 25,000 रुपये बापू हे हिंदी केसरीला माझ्या मार्फत घ्या. आम्ही आरडीचं अभिनंदन करणार. सत्कार असे काही डोनर आपल्याला मिळेल का? खूप मिळाला सर, चांगला मुद्दा आहे. डोनर खूप आले आणि उत्साह आहे. बरोबर.